नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मी आहे आता इथे पाठीमागे हे घर बघताय ते आम्ही आमच्या गुरुवांच्या घरी आहे आणि आता त्याचा मुलगा सत्यजित कितवीला आहे? सातवीला आहे. व्हिडिओमध्ये आपण ज्योतिबा देवांचं दर्शन घेणार आहोत आणि त्याबद्दलचा सर्व इतिहास आणि इकडची सर्व माहिती तुम्ही या व्हिडिओमध्ये भेटेल. तरी व्हिडिओ संपूर्ण पहा आणि आवडल्यास नक्की लाईक करा. आता आपण जाऊया. मी आता चाललो आहे आमचे चिरमिरे जे गुरव आहेत त्यांच्यासोबत मी दर्शनाला चाललो आहे. खूप छान दर्शन होतं आणि हे चिरमिरे जे गुरव आहेत ते लग्नाचा गोंधळ परत तुम्हाला विविध प्रकारचे पूजाविधी करायचे असतील तर ते करतात. इथे स्क्रीनवर खाली त्यांचा नंबर दिसत असेल तर तुम्हाला काही इथे पूजाविधी करायची असेल, ज्योतिबाच्या डोंगरावर लग्नाचा गोंधळ वगैरे घालायचे असेल तर तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. चला आता आपण जाऊन ज्योतिबारायांचं दर्शन घेऊया आणि त्याबद्दलचा इतिहास आणि संपूर्ण माहिती ऐकूया. ज्योतिबाच्या नावानं चांगले. तर मंडळी हे आहेत आमचे गुरु चिरमिरे गुरुजी. गुरुजी नमस्कार. हो नमस्कार. चला आता आपण दर्शनाला चाललोय. हो जाय. मी आता प्रेक्षकांना सांगितलं परत की कोणाला काय लग्नाचे गोंधळ वगैरे घालायचं असेल किंवा काय विविध प्रकारचे पूजाविधी करायचे असतील तर तुमच्याशी संपर्क साधला तर चालेल ना? हो चालेल. चालेल. मी स्क्रीनवर खाली यांचा नंबर देतो. जर तुम्हाला त्या ज्योतिबा डोंगरावर लग्नाचा गोंधळ वगैरे कोणते पूजाविधी करायचे असतील तर तुम्ही यांच्याशी संपर्क करू शकता. चिरमिरे गुरुजी. ज्योतिबा मंदिर हे महाराष्ट्र राज्यातील कोल्हापूर जिल्ह्यातील मंदिर आहे. ज्योतिबा या देवाला ज्योतिर्लिंग, केदारलिंग, रवळनाथ, सौदागर अशा विविध नावांनीही उल्लेखतात. ज्योतिबा हे ब्रह्मा, विष्णू, महेश, जमदग्नी ऋषी आणि 12 सूर्य यांच्या तेजपुंज अवतार आहे. कोल्हापूरपासून 14 किलोमीटर अंतरावर ज्योतिबा डोंगर आहे. या डोंगरावर ज्योतिबाचे मंदिर आहे. ज्योतिबाला केदारेश्वर, केदारलिंग असेही म्हणतात. सपाट प्रदेशात 1000 फूट उंचीवर शंखाकृती हत्तीच्या सोंडेसारख्या पसरलेल्या ज्योतिबाच्या डोंगराला वाडी रत्नागिरी म्हणतात. हा डोंगर पन्हाळ्यापासून कृष्णेकडे गेलेल्या सह्याद्रीच्या फाट्याचाच भाग आहे. या डोंगरावरील पठारी भागात ज्योतिबा मंदिर व गाव आहे. ज्योतिबा डोंगरावर 3 प्रमुख देवळे आहेत. ती ज्योतिबांचा अवतार असलेल्या केदारलिंग, केदारेश्वर व रामलिंगांची आहेत. श्री क्षेत्र ज्योतिबा अथवा केदारेश्वर हे बद्री केदाराचेच रूप आहे. ब्रह्मा, विष्णू, महेश आणि जमदग्नी या सर्वांचा मिळून एक तेजपुंज अवतार म्हणजेच ज्योतिबा किंवा केदारनाथ. ज्योतिबा या नावाची उत्पत्ती ज्योत या शब्दापासून झाली. ज्योत म्हणजे तेज, प्रकाश, वायू, पाणी, आकाश व पृथ्वी या पंचमहाभूतांपैकी तेजांचे शक्तिदैवत म्हणजेच वाडी रत्नागिरीचा ज्योतिबा. ज्योतिबा संदर्भात एक कथा आहे. प्राचीन काळात कोल्हापूर परिसरात दैत्यांनी हाहाकार माजवलेला. येथील जनता त्यांच्या छळाला कंटाळून गेलेली. कोल्हापूरच्या करवीर निवासी महालक्ष्मी अंबाबाईलाही दैत्यांनी त्रास द्यायला सुरुवात केली. या राक्षसांच्या छळापासून लोकांची मुक्तता करण्याकरिता महालक्ष्मी अंबाबाईने तपश्चर्या करून केदारेश्वराला या दैत्यांचा संहार करण्याची विनंती केली. केदारेश्वराने राक्षसांशी युद्ध करून प्रमुख राक्षस रत्नासुराचा वध या डोंगरावर केला. म्हणून या डोंगराचे नाव वाडी रत्नागिरी पडले. रत्नासुराच्या विवादानंतर महालक्ष्मी अंबाबाईने अशी प्रार्थना केली की पुन्हा असे संकट येऊ नये म्हणून तुझी कृपा दृष्टी सदोदित ती माझ्यावर असू दे. म्हणून महालक्ष्मी अंबाबाईच्या रक्षणाकरता ज्योतिबाचे मंदिर हे कोल्हापूरच्या दक्षिण दिशेला दक्षिणाभिमुख आहे. ज्योतिबाची मूर्ती काळ्या घोटीव पाषाणात घडवलेल्या या चतुर्भुज मूर्तीच्या हातात खडक, पानपात्र, डमरू, त्रिशूळ आहे. शेजारी ज्योतिबाचे उपवाहन शेष आहे. ज्योतिबाचा शरीररक्षक काळभैरव बाहेरच्या बाजूस असून तेथे मूळ ज्योत तेवत असते. ज्योतिबाचे दर्शन घेण्या अगोदर काळभैरव व ज्योतीचे दर्शन घेण्याची प्रथा आहे. ज्योतिबा उत्सव मूर्ती. ज्योतिबांची उत्सव मूर्ती म्हणजे पालखीत वगैरे ठेवत असतील. रामेश्वर मंदिर. दत्तगुरूंचे नाम स्मरा. जय गिरनारी, जय गिरनारी.
तर मंडळी खूप छान दर्शन झालं. तुम्ही पाहिलं आता ज्योतिबाच्या इथे काहीच गर्दी नव्हती. तर मला गाभाऱ्यात जायला मिळालं. परत ज्योतिबाच्या पायाला मला हात स्पर्श करायला मिळाला. आता हे एवढी वर्ष मी येतोय लहानपणापासून, आता पहिल्यांदाच मला ज्योतिबाच्या पायाला स्पर्श करायला मिळाला आहे. ठीक आहे, खूप छान दर्शन झालं आणि आता इतिहास पण तुम्ही ऐकला असेल. तर आता आपण ज्योतिबाचं दर्शन घेऊन झाल्यावर आपण जाऊया आता यमाई देवीला. तिकडचं पण दर्शन घेऊया आणि तिकडचा काय थोडक्यात इतिहास असेल तो मी तुम्हाला आता सांगतो. चला, ज्योतिबाच्या नावानं चांग भले. आपण आता ज्योतिबा देवाचं दर्शन घेतलं. तर आपण आता इथून असं जाऊन वरती चालत जाऊन खाली यमाई देवीच्या इथे जाणार आहोत त्यांच्या दर्शनाला. तुम्ही बघू शकता काहीच गर्दी नाही आहे. खूप छान दर्शन झालं, खूप छान दर्शन झालं. आणि जर का तुम्ही इथे ज्योतिबाला नमस्कार करायला पाया पडायला येत असाल तर मंदिर रात्री 11 वाजता बंद होतं आणि सकाळी 4 वाजता उघडतं. आणि षष्ठी असते आणि जेव्हा यात्रा असते तेव्हा मंदिर 24 तास चालू असतं. ठीक आहे, चला यमाई देवीला जाऊन नमस्कार करूया. तर आपण आता इथे ज्योतिबा देवाचं दर्शन घेऊन आलो. तर इथे खाली आपण आता यमाई देवीला नमस्कार करायला जाऊया, यमाई देवीचं दर्शन घ्यायला जाऊया. आता किती वाजले असतील? 11:30 पावणे 12 झाले असतील. हवा अजून थंड लागते तशी, ऊन एवढं नाही लागत आहे आणि गर्दी नाही आहे महत्त्वाचं. म्हणून तुम्ही आलात तर असं ऑड डेलाच या. आता आज कसा गुरुवार आहे. खाली जाऊया, यमाई देवीचं दर्शन घे. आपल्याला एवढं आता खाली चालत जायचं आहे. आणि इथे यमाई देवीला खाली जात असताना आपल्याला इथे एक गणपती बाप्पाची खिंड लागते, म्हणजे मंदिर लागतं. आपण येताना जाऊ. बघा, इथून चप्पल बाहेर काढायचं, मग तिथून बाहेर पडायचं. ठीक आहे, चला आता आलं तर इथे पहिले पाय पडून घेऊ. मूळ माया यमाई देवीच्या पदस्पर्शाने ज्योतिबा परिसर पावन झाला असून पूर्वी दक्षिण मोहिमेत केदारनाथ व औंधासूर राक्षसांची समोरासमोर भेट झाली. सब्बल 7 दिवस 7 रात्र त्यांची निकराचे युद्ध झाले. परंतु पूर्ण शक्ती पणास लावून सुद्धा औंधासूर तसूभर देखील मागे हटत नव्हता. दिव्य स्मरण करताच औंधासुराचा वध यमाई देवीच्या हस्ते असल्याचे नाथांना उमगल्यावर त्यांनी तिला ये माई ये अशी 7 अर्थ साथ घातली. तेव्हापासून तिचे नाव यमाई असे रूढ झाले. ज्योतिबाने घातलेली 7 एक साथ शिवशक्ती स्वरूपिणी पार्वती अर्थात आदिमाई आदिशक्ती रेणुका मातेने यमाई देवीचा अवतार धारण केला. श्री यमाई देवीने औंधेश्वराचा वध करून केदारनाथांचा दक्षिणेकडील मार्ग निष्कलंक केला. हे सर्व सातारा जिल्ह्यातील औंध या गावी घडले. औंधच्या कंठगिरी या डोंगरावर मूळ माया यमाई औंधासुराचा निष्पाप करण्यासाठी या ठिकाणी प्रकट झाली. म्हणून या कंठगिरीचे नाव मूळगिरी झाले. पौष पौर्णिमेच्या मध्यरात्री देवीने महाभयंकर दानवांचा वध केला. या विजयाचा आनंदोत्सव होऊन सर्व देवगण व भक्तिगणांनी देवीचा महोत्सव साजरा केला. आजही औंध या गावी यमाई देवीच्या विजयाप्रित्यर्थ पौष पौर्णिमेला भव्य यात्रेचे आयोजन केले जाते. देवीच्या या अलौकिक पराक्रमावर प्रसन्न होऊन केदारनाथांनी औंध क्षेत्री यमाई देवीचा पट्टाभिषेक करून देवींना औंधच्या गादीवर बसवले. यमाई देवीचे मूळ स्थान सातारा जिल्ह्यातील औंध येथे आहे. ज्योतिबाच्या आग्रहाखातर चैत्र महिन्यात देवीचे वास्तव ज्योतिबा डोंगरावर असते. चैत्र यात्रेच्या मुख्य दिवशी यमाई ज्योतिबा भेट दरवर्षी थाटात पार पडली जाते. चैत्र यात्रे दिवशी सासनकाठी व पालखी सोहळा सर्व लवाजमा यमाई देवीच्या भेटीत जातो. देवीस पीठमीठ वाहण्याची पूर्वपार परंपरा आहे. श्री ज्योतिबाचे दर्शन घेतल्यानंतर चाफेबनातील यमाई देवीचे दर्शन करण्याचा दंडकच येथे आहे. यमाईच्या दर्शनाविना ज्योतिबाची वारी पूर्ण होत नाही अशी मान्यता भाविकांमध्ये प्रामुख्याने दिसून येते. तर मंडळी, या व्हिडिओमध्ये आपण श्री क्षेत्र ज्योतिबा येथे ज्योतिबा देवाचं दर्शन घेतलं आणि यमाई मातेचं दर्शन घेतलं. चला तर मग मंडळी, हा माझा व्हिडिओ ज्योतिबा डोंगरावरचा इथे थांबवतो. या व्हिडिओमधील दर्शन तुम्हाला खूप छान झालं असेल आणि यातली माहिती पण तुम्हाला खूप आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तर आपण आता याच्या पुढचा व्हिडिओ पाहणार आहोत महालक्ष्मी आईचा कोल्हापूरला जाऊन. चला, आज गुरुवार आहे, आता महालक्ष्मी आईला गर्दी असेल. ठीक आहे, आता तिकडे जाऊन बघूया. ज्योतिबाच्या नावानं चांग भले.